जगदीश देशमुख टी टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच बातमी आहे जरांगे पाटील यांच्या मोर्चा संदर्भात। पुणे पोलिसांचा प्रस्ताव जरांगेंनी फेटाळलाय। जरांगेंचा मोर्चा हा नियोजित मार्गावरूनच जाणार आहे। पुणे पोलिसांनी ट्रॅफिक जाम होणार आहे त्यामुळे जरांगे पाटील यांना मोर्चाचा मार्ग बदलण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र हा प्रस्ताव जरांगे पाटील यांनी फेटाळलाय। जरांगेंचा मोर्चा नियोजित मार्गावरूनच जाणार आहे। मार्ग बदलण्याची पुणे पोलिसांनी विनंती केली होती। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून हा प्रस्ताव दिला गेला होता, मात्र नियोजित मार्गावरूनच मोर्चा जाणार यावर जरांगे पाटील ठाम आहेत। तर पुणे शहरात शिवाजीनगर औंध बाणेर या मार्गावर सध्या मेट्रोचं काम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आधीच होते। त्या जरांगे पाटील यांचा मोर्चा आल्यानंतर प्रचंड गर्दी होईल, त्यामुळे या मार्गावर अधिक वाहतूक कोंडी होईल। त्यामुळे पुणे पोलिसांनी जरांगे पाटील यांना त्यांचा मार्ग बदलण्याची विनंती केली होती, तसा प्रस्ताव दिला होता, मात्र हा प्रस्ताव जरांगे पाटील यांनी फेटाळलाय। जरांगे पाटील यांचा मोर्चा नियोजित मार्गावरूनच जाणार आहे। तसेच प्रचंड वाहतूक कोंडी होईल यासाठी पोलिसांनी एरवडा खडकी बापोडी मार्ग पुढे जावा असं म्हटलं होतं, मात्र जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेत। अमोल, जरांगे पाटील यांनी पुणे पोलिसांचा जो प्रस्ताव होता तो नाकारलेला आहे, अधिकची माहिती या संदर्भात। खरं तर काही वेळापूर्वीच पुण्याचे पोलीस उपायुक्त आहेत त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली होती आणि त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केलेली होती, पण मनोज जरांगे यांनी त्यांची मागणी ही अमान्य केलेली आहे आणि मला पुण्यात राहायचं नाही तर मला मुंबईला जायचंय, मला त्या वाटेवरून जाऊ द्या, अशा प्रकारची विनवणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे। आणि त्यानंतर आता जो नियोजित मार्ग खरं तर या पदयात्रेचा महामोर्चाचा होता तोच असणार आहे आणि त्यामुळे मुख्य संचेती चौकातून म्हणजेच शिवाजीनगर मधून जी चिंचवडला जाणारा जो मार्ग आहे त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेट्रो काम आणि त्यामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण की संध्याकाळच्या वेळेसच मनोज जरांगे यांची ही पदयात्रा आहे ती या मार्गावरून जाणार आहे आणि त्यामुळे आता पोलिसांनी हा संपूर्ण मार्ग आहे तो बंद ठेवण्याचं ठरवलेलं आहे आणि वाहतुकांना म्हणजेच जे पुणेकर नागरिक आहेत त्यांना सुद्धा एक आवाहन केलेलं आहे की पर्यायी रस्त्याचा वापर करून या रस्त्यांवरती आपली वाहनं आणू नका, अशा पद्धतीचं परिपत्रक आहे ते सुद्धा आता पोलिसांकडून जारी करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे मनोज जरांगे यांच्या रॅलीचा जर मार्ग आता आपण पाहिला तर विमाननगर मध्ये त्यांची सध्या आहे आणि ती पुढे गुंजन चौक, पर्णकोटी चौक, चौक आणि संगमवाडी मार्गोळे चौकात येईल आणि संचेती चौकातून सिमला चौक, सूर्य मंदिर, विद्यापीठ चौक आणि औंध मार्गाने ते पुढे चिंचवडला जाईल आणि त्यानंतर ती लोणावळ्याकडे मार्गस्थ होणार आहे। पोलिसांनी जी विनंती केलेली होती ती खरं तर आहे आणि नियोजित मार्ग आहेत त्याच मार्गावरून पदयात्रा जाणार आहे। धन्यवाद अमोल दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।